बनवलं आहे एवढा इथे बघायला भेटेल तुम्हाला. चारी साईडला आहे ग्राउंड. सगळे जर मी शूट करत राहिलो ना खूप मोठा व्लॉग होईल. खाली लिहिलेलं आहे बघा, पुरंदर मार्तंड भैरव मुराद दरबार देशपांडे यांची लढाई झाली होती. हे हस्ते खान फतेजी त्याला मारला होता, त्याची बोटं 4 तोडलेली होती. बघा प्रत्येक भिंतीवरती जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग कोरलेले दिसतील तुम्हाला. बाल शिवाजींचे प्रशिक्षण, वॅनमी कावाच्या लढाया, सिंहगड युद्ध, शिवरायांचा राज्याभिषेक. प्रत्येक चित्र एक कथा सांगतं. ही मंदिराची भिंत नाही, एक जिवंत इतिहास आहे. तर हे मंदिराची बॅक साईडला मी आलेलो आहे. बघा खूप मोठं मंदिर आहे. तुम्ही पण या इथे, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतील. टाइम काढून या. खूप मोठं मंदिर आहे, घरच्यांना घेऊन या. पण इथे शिस्त पाळा, काही घाण करू नका. अतिशय उत्तम मंदिर बांधलेलं आहे. फक्त आपण काळजी घ्या की इथे आपल्याकडून काही घाण होणार नाही. बाकी मंदिर बघायला खूप मोठं आहे, हे बघू शकता तुम्ही. तसे मंदिर मी आणि तुम्ही पण खूप पाहिले असाल, पण हे मंदिर काही वेगळं आहे. तर मित्रांनो, आता आपलं दर्शन झालेलं आहे. बघू शकता एक अतिशय उत्तम मंदिर बांधलेलं आहे. फक्त इथे आता दर्शनासाठी लाईन खूप आहे. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे गुढीपाडवा आहे, त्यामुळे खूप लोक आलेले आहेत. पार्किंग बाईकच्या साईडला आहे. आणि आमच्या सर्व मित्रांचं दर्शन फायनली झालेलं आहे. जास्त लांब नाही आहे, पण इथे येण्यासाठी आपल्याला प्रायव्हेट गाडीच लागेल. सध्या तरी इथे ट्रॅव्हलिंगची काही सोय नाही आहे. तर मंदिर बघू शकता तुम्ही. जर इथे आलात तर इथे काळजी घ्या की आपल्याकडून काही घाण होणार नाही. फक्त एवढी काळजी घ्या. मंदिर तर खूप छान बांधलेलं आहे, बस एवढं तुम्हाला सांगेल. आता मंदिर बघून घ्या तुम्ही एकदा, आणि तुम्ही सुद्धा या मंदिरामध्ये. खूप छान मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिर आहे बघा, इकडे वरती तुम्हाला बघायला भेटेल. इथे लाईन लागलेली आहे खालती. ते राईट साईडला आपल्याला द्वार दिसेल महाराजांचा. एंट्री पॉईंट पण बघा. आता मी वाईड अँगल चालू केला आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व बघायला भेटेल. एकदम तुम्हाला असं वाटेल की एकदम गडच वाटेल, एक प्रकारचा महाराजांचा गडावरती आलं असं वाटेल.